हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे खिडकी पलीकडचं बालपण. पुण्यातल्या एका जुन्या सोसायटीत समीरा कुलकर्णी नुकतीच राहायला आली होती. ती 30-32 वर्षांची, सौम्य चेहऱ्याची, साधी पण शांत स्त्री होती. तिचा नवरा अमोल काही महिन्यांपूर्वी एका अपघातात गेला होता. त्याच्या मृत्यूनंतर तिनं ठरवलं शहरातली गोंगाटी जागा सोडून एखाद्या शांत भागात नवं आयुष्य सुरू करावं. तिने फ्लॅट घेतला. सुखदर्शन अपार्टमेंट, 3ऱ्या मजल्यावर. सकाळी ती खिडकीतून चहा घेत बसायची आणि समोरच्या रस्त्यावर रोज एक लहान मुलगा खेळताना दिसायचा. गोऱ्या रंगाचा, काळे कुरळे केस, लाल शर्ट, चेंडू हातात घेऊन तो इकडून तिकडे पळायचा. कधी सायकल चालवायचा, कधी रस्त्याच्या कडेला बसून मातीने घर बनवायचा. त्याचं हसणं जणू हवेत गोडपणा भरायचं. ती बाई समीरा रोज त्याला पाहायची. कधी तो चेंडू वर फेकायचा आणि समीराच्या खिडकीकडे बघून हसायचा. तिला नकळत हसू यायचं आणि मनात विचार, बघ ना, इतका छोटा पण किती आनंदात आहे. आयुष्य किती साधं असतं आणि आपणच त्यात गुंतागुंत निर्माण करतो. ती रोज त्याला बघायची. एके दिवशी तिनं त्याला हात हलवला. हाय. तो मुलगासुद्धा हात हलवतो, हसतो आणि पुन्हा खेळायला लागतो. तिला त्याचं नाव जाणून घ्यावंसं वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी ती खिडकी उघडून हाक मारली. ए छोट्या, तुझं नाव काय रे? मुलगा थोडा हसला, पण उत्तर दिलं नाही. तो चेंडू उचलून दूर पळाला. तिला हसू आलं. लाजरा आहे बहुतेक, ती म्हणाली मनात. 2 दिवसांनी खालच्या मजल्यावर राहणारी एका वृद्ध बाई मालतीताई तिच्याकडे आली. नवीन रहिवासी दिसताय बाई, स्वागत आहे. घर आवडलं का? हो, शांत आहे जागा. फक्त समोर रस्त्यावर एक मुलगा खेळतो रोज, अगदी छान हसतो. कोणाचं मूल आहे ते? समीरा सहज विचारत होती. मालतीताई थोडी शांत झाली. कोण मुलगा? तोच ना, लाल शर्ट घालतो, रोज संध्याकाळी 5च्या सुमारास येतो. मालतीताईचा चेहरा फटकळ झाला. बाई, त्या रस्त्यावर आता कोणी खेळत नाही. समीरा गोंधळली. कसं काय? मी रोज बघते त्याला. मालतीताईनं एक सुस्कारा टाकला. त्या रस्त्यावर 10 वर्षांपूर्वी एक अपघात झाला होता. एक लहान मुलगा गेला, लाल शर्टात. त्या रात्री समीराच्या मनात विचारांची गर्दी होती. असं कसं शक्य आहे? मी त्याला रोज बघते. तो अगदी जिवंत आहे. ती खिडकीतून बाहेर बघते. रात्र शांत होती. रस्त्यावर दिव्यांचा पिवळा उजेड होता आणि हो, तो तिथेच होता, लाल शर्टात, चेंडू हातात. तो समीराकडे बघून हसत होता. पण यावेळी काहीतरी वेगळं वाटत होतं. त्याच्या आजूबाजूला वाऱ्यासारखा थंड धूर, जणू धुकं पसरत होतं. समीरा थरथरली. तिने खिडकी बंद केली. दुसऱ्या दिवशी तिने ठरवलं, आज मी खाली जाऊन त्याला भेटणारच. संध्याकाळी ती खिडकीत बसली. तो आला. तिनं हळूहळू खाली उतरून रस्त्यावर पाऊल ठेवलं. मुलगा तिच्याकडे पाहून थोडं हसला. तू रोज मला बघतेस ना? त्याचा आवाज नाजूक होता. हो. तू कुठं राहतोस? तो हात दाखवतो समोरच्या ओसाड बंगल्याकडे. तिकडे. ती पाहते. तो बंगला बंद, धुळीनं झाकलेला, खिडक्या गंजलेला. तिथं कोणी नाही ना? मुलगा म्हणाला, मी आहे ना. समीरा थोडे पुढं गेली. तुझं नाव काय रे? तो म्हणाला, आदित्य. ती स्मित करते. छान नाव आहे. मग ती म्हणाली, तुझे आई वडील कुठं आहेत? तो शांत झाला आणि अचानक हवेत एक गार झुळूक आली. आई रडते अजून. ती रोज माझी वाट बघते. त्या रात्री समीरा झोपली नाही. तिला आदित्यच्या डोळ्यात काहीतरी ओळखीचं दिसलं होतं.
तिने दुसऱ्या दिवशी ठरवलं त्या अपघाताबद्दल जाणून घ्यायचं. ती जवळच्या किराणा दुकानात गेली. काका, इथे 10 वर्षांपूर्वी अपघात झाला होता का? दुकानदार म्हणाला, हो बाई. त्या समोरच्या बंगल्याजवळ एक छोटा मुलगा शाळेत जाताना ट्रकखाली आला. सगळं गाव हादरलं होतं. त्याचं नाव आदित्य जोशी. समीरा थिजली. त्याच्या आई वडील आता कुठं आहेत? आई अजून इथेच राहते, शांतिनिवास सोसायटीत, थोडं पुढे. त्या संध्याकाळी समीरा पुन्हा खिडकीत बसली. आदित्य पुन्हा दिसला. ती खाली गेली, पण यावेळी तिचं मन शांत होतं. ती म्हणाली, आदित्य, मी तुझ्या आईला भेटणार आहे. मुलगा हसला. ती माझी वाट बघते. तिला सांग मी ठीक आहे. समीरा जवळ गेली. त्याच्या डोक्यावर हात ठेवला. थंडावा, जणू वाऱ्याचा झोतच हातावरून गेला. तिने डोळे मिटले आणि उघडले. मुलगा नाहीसा झाला होता. ती शांतिनिवास सोसायटीत गेली. एका बाईला विचारलं, जोशी मॅडम कुठं राहतात? त्या म्हणाल्या, ती एकटी राहते, शांत स्वभावाची. तिचा मुलगा मरण पावला तेव्हापासून घराबाहेर फारशी निघत नाही. समीरा तिच्या दारापाशी पोहोचली. एक सडपातळ पांढऱ्या केसांची बाई दार उघडते. कोण? मी समीरा. मला तुमच्या मुलाबद्दल काही सांगायचं आहे. जोशी मॅडमचा चेहरा थिजतो. तुम्हाला आदित्य माहीत आहे? हो. समीरा डोळे पाणावून म्हणते. तो मला रोज दिसतो. तुमच्या घरासमोर खेळतो आणि आज त्यानं सांगितलं, आईला सांग मी ठीक आहे. जोशी मॅडमचे डोळे भरतात. ती खुर्चीत बसते. मी रोज त्याला आठवते. कधी कधी मला वाटतं तो अजून इथेच आहे, त्या रस्त्यावर. त्या दिवशी समीरा घरी आली. ती खिडकीत बसली. रस्त्यावर आता कोणी नव्हतं. पण तिला वाटलं एक झुळूक आली आणि कुणीतरी हसल्यासारखं वाटलं. तिने डोळे मिटले आणि शांतपणे कुजबुजली. जा रे छोट्या, तुझी आई आता हसेल. तू तिला सांगितलं ना की तू ठीक आहेस? त्या रात्री ती खिडकी उघडी ठेवून झोपली. पहाटेच्या प्रकाशात ती पहिल्यांदा खूप शांत दिसत होती. जणू कोणीतरी तिच्या आयुष्यातील रिकामी जागा भरून गेला होता. कधी कधी काही आत्मे थांबून असतात, आपल्या प्रियजनांना मी ठीक आहे हे सांगण्यासाठी. आणि काही माणसं समीरासारखी त्यांचं ते संदेशवाहक बनतात. जीव गेलेला असतो पण नातं नाही. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.